आणि हे बघा इथं ह्या गाडीचा पांढरा धूर निघतोय, दिसतोय तुम्हाला? हा पांढरा धूर दिसतोय का? आता आय एम नॉट शुअर तुम्हाला दिसत असेल का नाही, पण मी सांगतो याचं उत्तर की हे का होते. चला पहिले आपण थोडं स्मार्ट बनूया. अभी इधर से आपण जाएगा लेफ्ट को, सॉरी राइट को. आता हा सिग्नल सुटलेला जाते, इधर चला 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 चला. काय सिग्नल नाही तोडले का ना आपले को? रुक के काय करेगा उधर. हा तर तो जो पांढरा स्मोक होता त्याची 3 कारणं आहेत. पहिलं म्हणजे जर तुमची गाडी एअर कूल्ड असेल आणि त्या केसमध्ये जर तुमचा जर ब्लॉक पिस्टन खराब झालेला असेल ना, तर गाडी ऑइल खाते म्हणजे ऑइल जळतं कंबशन चेंबरमध्ये, त्यामुळे पांढरा धूर येतो. दुसरी गोष्ट अशी की जर तुमची गाडी लिक्विड कूल्ड आहे आणि एखादा वॉटर जॅकेट जर डॅमेज असेल आणि जर ते लिक्विड जर तुमच्या कंबशन चेंबरमध्ये जर डायरेक्टली येत असेल आणि ते जळत असेल, त्या केसमध्ये एक पांढरा धूर येतो. आणि तिसरं म्हणजे थंडीच्या वेळेस, कारण आपण ज्या हिवाळ्यात गाडी चालू करतो तर जे टेम्परेचर असतं गाडीचं आणि म्हणजे ओव्हरऑल सगळं टेम्परेचर जास्त कमी असतं, त्यामुळं मॉइश्चर जे सिलेंडरमध्ये जमा झालेलं असतं थोडंसं, आणि ज्यावेळेस आपण गाडी चालू करतो तर ते मॉइश्चर बाहेर पडतं, वाफ होऊन, स्टीम होऊन, आणि त्यामुळे तो पांढरा धूर दिसतो, पण तो लगेच जातो. जर तुमच्या गाडीचा पांढरा धूर लगेच जात असेल तर काही इश्यू नाही आहे. पण जर तुमच्या गाडीचा पांढरा धूर कंटिन्यू राहत असेल तर तुम्ही तुमची गाडी चेक करून घेतली पाहिजे, नाहीतर मोठा खर्च निघू शकतो.